मी दत्ता गाडे यांची पत्नी. त्यांची पत्नी असल्या नात्याने मला पण न्याय पाहिजे. ती मुलगी जे म्हणती याने बलात्कार केलाय, तर ते बलात्कार केलाय, पण तिचे कपडे कुठं फाटलेत का? कुठे तिच्या अंगावरती कुठे क्रॅश दिसतात का? किंवा बरं बसमध्ये चढताना पहिल्यांदा मुलगी जाते, नंतर हा आरोपी म्हणजे माझा नवरा तो पाठीमागून जातोय आणि 2च मिनिटात ते बाहेर येतात. ह्याला बलात्कार म्हणतात का? 2 मिनिटात होतो का? आणि 2 वेळा होतो का? आणि 2च मिनिटात ते बाहेर येतात. ह्याला बलात्कार म्हणतात का? 2 मिनिटात होतो का? आणि 2 वेळा होतो का? 25 फेब्रुवारी 2025ला पहाटे 5:30च्या सुमारास पुण्यातील स्वारगेटमधल्या शिवशाही बसमध्ये एक घटना घडली आणि त्या घटनेमध्ये एक 26 वर्षीय तरुणी ही बसमध्ये गेली. त्यानंतर आरोपी तिच्या पाठीमागे गेला आणि ही संपूर्ण घटना संपूर्ण राज्यामध्ये खळबळ पसरवणारी होती, कारण की या घटनेची दखल सगळ्यांनी घेतलेली होती. आता ज्या पद्धतीनं एका 26 वर्षीय तरुणीवर एका बसमध्ये अत्याचार झालेला होता, त्यामुळं त्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीचे पथकंसुद्धा तैनात करण्यात आले होते आणि पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानं 72 तासामध्ये आरोपीला पकडलं, न्यायालयामध्ये हजर केलं आणि न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी त्या ठिकाणी युक्तिवाद केला आणि युक्तिवाद करत असताना हा बलात्कार नसून सहमतीनं झालेले संबंध आहेत असा युक्तिवाद त्या ठिकाणी मांडला. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न समोर येऊ लागले. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीच्या बायकोनं सुद्धा आरोपीची पाठराखण केली आहे आणि तिनं सुद्धा काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, निर्माण केलेले आहेत. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय तेच आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ज्या पद्धतीनं पुण्यातील स्वारगेटमधील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला, त्यानंतर आरोपी फरार झाला, 72 घंटे लपून बसला, त्याला पकडण्यासाठी पोलिसांना मोठा प्रयत्न करावा लागला आणि मोठ्या प्रयत्नानंतर त्याला पकडलं. पकडल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये हजर केलं. हजर केल्यानंतर त्या ठिकाणी आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला. हे सगळं मनाने घडलंय म्हणजे सहमतीनं घडलंय असं देखील सांगितलं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता आरोपीच्या बायकोनं सुद्धा तिची बाजू मांडली आहे आणि तिनं काही मतसुद्धा व्यक्त केलं. ती म्हणतीये, मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे. ती मुलगी म्हणतीये की माझ्या नवऱ्याने बलात्कार केला तर मग तिचे कपडे कुठं फाटले? तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसतं आहे का? बसमध्ये चढताना आधी तरुणी चढली, मग माझा नवरा गेला, त्यानंतर 2च मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीनं उपस्थित केलेला आहे. त्या पीडितेच्या सहमतीनं शरीर संबंध झाले असल्याचा दावा दत्ता गाडेच्या पत्नीनं केला आहे. तिच्यावर बलात्कार होत होता तर त्या तरुणीने आरडाओरडा का केला नाही असा सवाल देखील गाडेंच्या कुटुंबियांनी उपस्थित केलेला आहे. आता ज्या पद्धतीनं आरोपीच्या बायकोनं तिचं मत व्यक्त केलं आहे किंवा सवाल उपस्थित केला आहे, ती काय म्हणते? ती म्हणते की तरुणी अगोदर बसमध्ये गेली, त्यानंतर तिचा नवरा गेला, 2च मिनिटात वापस आला, मग 2 मिनिटातच हा सगळा प्रकार घडला का? तरुणीचे कपडे फाटले का? तिनं आरडाओरडा का केला नाही? असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी आरोपीच्या बायकोनंच उपस्थित केलेले आहेत. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. पण मात्र त्या ज्या तरुणीवर अत्याचार झालेला आहे तसा अत्याचार इतर कुठल्याही तरुणीवर, महिलेवर, मुलीवर होऊ नये म्हणून सुद्धा बऱ्याच जणांनी आवाज उठवलेला आहे. त्या ठिकाणी जे घडलंय तो एक गंभीर स्वरूपाचा गुन्हाच आहे आणि आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे असं देखील अनेक जणांनी सांगितलेलं आहे. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करत आहेत, वेगवेगळी मतं मांडत आहेत. पण मात्र आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मत देखील ठामपणानं मांडलं पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं. आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या आरोपीचं कुटुंब त्याला समर्थन करतंय, त्याची बायको समर्थन करते, त्याचे वकील त्याची बाजू मांडतायत, या संपूर्ण प्रकरणावर
तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.